आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार. श्रोतेहो, जसं जसं ऋतू हवामान बदलतो तसं तसं आपल्या आरोग्यावर त्याचा काही ना काही परिणाम दिसून येतो. बदलत्या ऋतू हवामानामध्ये आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे, आपल्या त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे, कारण आपलं आरोग्य जर चांगलं असलं तरच आपण आपल्या पद्धतीने चांगल्या रीतीनं काम करू शकतो. विशेष म्हणजे आपण असं बघतो की ऋतू हवामान पद्धतीने आपल्या त्वचेवर वेगवेगळे विकार होतात. पावसाळ्यात बघितलं तर सर्दी खोकला ताप, हिवाळ्यात म्हटलं तर सर्दी खोकला ताप, किंवा उन्हाळ्यामध्ये म्हटलं तर एकंदरीत आपण जेव्हा आपल्या पूर्ण भारतीय ऋतू हवामानाचा अभ्यास करतो, प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही आजार आपल्याला येत असतात. विशेष म्हणजे आता आपण बोलणार आहोत ते म्हणजे आपला हिवाळा. हिवाळ्यामध्ये थंडीचे दिवस, आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला कोणते आजार होण्याची शक्यता आहे, आपले काय लक्षणं असतात, त्यावर उपचार काय केले पाहिजे, असे अनेक उपप्रश्न आपल्या मनात येत असेल. आणि या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर नोमान अहमद फारुकी सर, जे त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. एकंदरीत त्यांचा कामाचं स्वरूप बघता फक्त डॉक्टर म्हणून नाही, ते एक सामाजिक माध्यमातून देखील अनेक रुग्णांना ते मदत करतात, सहकार्य करतात. आम्ही असंही बघितलेलं आहे की अनेक रुग्णांपाशी आर्थिक प्रश्न समस्या असतात, असे रुग्ण सरांकडे येतात, पण याही माध्यमातून सर त्यांच्याकडून फीस न घेता त्यांना मदत करतात, सहकार्य करतात. हे त्यांचं मोठेपण आहे. पण एक गोष्ट तेवढीच आहे की आपण ज्या समाजामध्ये राहतो, आपण लोकांमध्ये राहतो, तर आपलं त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतं. हे एक सामाजिक भावना सरांच्या मनामध्ये निरंतर आहे, आणि तोच दृष्टिकोन घेऊन सर आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड शहरामध्ये कार्यरत आहेत. तर सर्वात प्रथम आपण सरांचं अभिनंदन करूया त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल. सर, तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद एवढा चांगला माझा परिचय देण्याबद्दल, आणि धन्यवाद मला इथे बोलवण्यासाठी, मला हे चान्स देण्याबद्दल धन्यवाद. सर, पहिल्यासारखं हवामान राहिलं नाही, ऋतू बदलत चाललेले आहे, आणि जसं ऋतू बदलतो, हवामान बदलतो, तसं लगेच आपल्याला काही ना काही आजार होतात. आता सध्या हिवाळा सुरू आहे सर, आणि हिवाळ्यामध्ये त्वचेचे वेगवेगळे आजार होत असतात, आणि त्या आजाराच्या माध्यमातून कधी कधी असं वाटतं की आपण असं कानाडोळा करतो की नाही, थोडंसं खाज खुजली झाली, काय होते, थोडं ट्यूब वगैरे लावून घेतलं बरं होईल, पण कुठेतरी त्याच्यानंतर पुढं दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो आपल्या त्वचेवर. तर आज आपण जो विषय घेतलाय की हिवाळ्यातील त्वचेचे आजार आणि उपचार, त्या विषयाच्या अनुषंगाने आता आपण संवाद साधूया. डॉक्टर साहेब, साधारणतः आता तुम्ही या क्षेत्रामध्ये जवळपास 15 वर्षापासून कार्य करतात, तर हिवाळ्यामध्ये साधारणतः त्वचेचे कोणते कोणते आजार होऊ शकतात, काय वाटते आपल्याला? तसं बघितलं तर हिवाळा खूप चांगला ऋतू आहे. याच्यामध्ये आमच्या मेडिकल फील्डच्या दृष्टीने बघितलं तर खूप कमी आजार असतात. हा हेल्दी सीझन मानला जातो. बरोबर. आणि या सीझनमध्ये बरेचसे इन्फेक्शियस डिसीजेस जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये दिसायला येतात, ते खूप प्रमाणात कमी होऊन जातात. आणि हा खूप हेल्दी सीझन आहे. पण तुम्ही जसं म्हटलंय, त्वचारोग, काही वैशिष्ट्य त्वचारोग या ऋतूमध्ये वाढतात. तर त्याविषयी आपण एकेकाने बोलू. त्याच्यामध्ये इन जनरल आपल्याला थंडीमुळे, ड्राय स्किनमुळे होणारे रोग असतात, ज्याला आपण मेडिकल फील्डच्या भाषेमध्ये झिरोसिस म्हणतो. म्हणजे साधा आपली त्वचा कोरडी सगळ्यांचीच होते. बरोबर. तर थंडीच्या वातावरणामुळे कसं असते, मॉइश्चर कंटेंट कमी होतो, आपल्या बॉडीचा मॉइश्चर कंटेंट कमी होतो, आणि आपण पाणी कमी प्रमाणात पितो. त्याच्यामुळे आपल्या बॉडी मॉइश्चर कंटेंट कमी झाल्यामुळे सगळ्यांची त्वचा कोरडी पडते. ते साधारणतः कोरडी पडणं काही मोठा प्रॉब्लेम नाहीये. ते आपण म्हणजे घरगुती काही वापरलं तरी, ते साधी क्रीम वापरले किंवा आपण साधा आपलं दुधावरची साय जरी लावली तर कमी होते, किंवा खोबरेल तेल लावलं तरी कमी होतं. बरोबर. मात्र काही लोकांना स्पेसिफिक त्याच्या पुढे जाऊन आजारामध्ये ते परिवर्तित होतात. त्याच्यामुळे त्या लोकांना काय काळजी घ्यायची किंवा त्यांना काय ट्रीटमेंट द्यायचं, ते आपल्याला डिस्कस करणं महत्वाचं आहे. बरं, आपण असे बघतो की महिला आहे, पुरुष आहे, नंतर वयोवृद्ध आहे, काही पालक आहे. तर हे जे हिवाळ्यामध्ये जे आजार होतात, तर ते वयोप्रमाणात वेगळे असतात की सारखे असतात सर्वांना? जसं आपण आता बोलत होतो की बाबा सीझनल चेंजेस होतात, सीझनमध्ये जसं चेंज होऊन वेगवेगळे आजार होतात, बरोबर, तसंही वयाप्रमाणे वेगवेगळे आजार होऊ शकतात. कारण लहान बाळाची स्किन वेगळी असते, त्याला टेक केअर करण्याची पद्धत वेगळी असते, आणि मोठे माणूस आहे, प्रेग्नंट स्त्रिया आहेत, त्यांना केअर करण्याची वेगळी असते. कारण स्त्रिया घरी काम करतात, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या वस्तू वेगळे असतात. पुरुष बाहेर कामाला जातात, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या वस्तू वेगळ्या असतात. म्हणून त्यांच्या स्किन विषयी त्यांना वेगवेगळी काळजी घेणं गरजेचं आहे, आणि ट्रीटमेंट पण करणे. आणि त्यांचे आजार पण वेगवेगळे होतात त्याच्या अनुषंगाने. आणि जे ओल्ड एज लोक असतात, त्यांची स्किन खूप ड्राय होते, कारण त्यांच्या स्किनच्या खालचं जे लिपिड लेअर आहे ते कमी होऊन जाते, पातळ होऊन जाते. त्याच्यामुळे त्यांना ड्रायनेस खूप लवकर येतो. तर त्यांची काळजी घेणं जरा वेगळं असतं. एकंदरीत असंही म्हणता येईल ना आपल्याला सर्वसाधारण की
जे एज फॅक्टर आहे ते महत्वाची भूमिका पार पाडते. हो हो बिलकुल. बरोबर ना. म्हणजे आता समजा एखादी युवा आहे हो. तर त्याच्यामध्ये हार्मोन्स असतात हो. ते थोडेसे पक्के असतात, म्हणजे तो इम्युनिटी पॉवर त्याची जास्त जास्त असते. असते. जसं बरोबर. जसं वय वाढलं की तसं हो. इम्युनिटी पॉवर हो, कमी हो. होतं असं म्हणायला हरकत नाही. तसंही समजू शकतात, कारण इम्युनिटी कमी होते आणि ओल्ड एज मध्ये कसं आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, BP, थायरॉइड आहे, शुगर. हा हे सगळे जे आजार आहे त्याच्यामुळे सुद्धा स्किनचे आजार वाढू शकतात. बरं सर, एकंदरीत आपण म्हणता येते की आता सध्या हिवाळ्यामध्ये ड्राय स्किन होतं. बरोबर. मग आपण जास्त प्रमाणात पाहतो हो. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी आहे. कोणाची ड्राय असते, कोणाची तेलकट असते, कोणाची मिश्र असते हो. आणि त्या हिशोबाने बरोबर. ट्रीटमेंट आपण करत असतो. बिलकुल बिलकुल. आहे का नाही. तर सध्या हिवाळ्यामध्ये ड्राय स्किन हा प्रकार आपण बघतो. त्वचा पांढरी येते, खाजवलं का थोडं लाल पुरळ येतात. तर ड्राय स्किनची लक्षणे काय असतात आणि काय उपचार आहेत? आता तुम्ही जसं सांगितलंय की बाबा 3 प्रकारचे स्किन असतात. कोणाची ड्राय स्किन असते, कोणाची ऑइली असते, कोणाची मिक्स मिश्र. असते. हा. तर ज्याची ऑइली आहे त्याची हिवाळ्यामध्ये तर थोडीशी ड्राय होणार, त्यांना काही तेवढं प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. बरं. पण ज्यांची मिक्स आहे त्यांनी ज्या भागामध्ये त्यांची खूप ड्राय आहे तिथे जास्तच ड्राय होणार. बरोबर. ज्या ठिकाणी त्यांची ऑइली आहे तिथे थोडा प्रमाणात ड्राय होणार. बरोबर. तर ज्या ठिकाणी खूप जास्त ड्राय होते आणि ज्याची स्किन ऑलरेडी ड्राय आहे, ड्राय टाईपची आहे, त्या लोकांना काय होते की हिवाळ्यामध्ये खूपच जास्त ड्रायनेस निर्माण होतो. जर त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, सुरुवातीपासूनच जर त्यांनी मॉइश्चरायझर अप्लाय केलं नाही किंवा आपल्या घरगुती काही लावलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर ते ड्रायनेस खूप वाढून त्याच्यावर काय होतात, मग ते साल्टे निघायला लागतात. बरोबर. वरचे साल्टे निघायला लागले की मग तिथे खाज सुरू होते. मग खाज सुरू झाली की तिथे रेडनेस येऊ शकतो, लालपणा येतो, मग पुरड पण निर्माण होऊ शकतात. अच्छा. पाणी भरून बारीक बारीक फुटकुड्या येऊ शकतात. मग त्याच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये एक्झिमा डेव्हलप होऊ शकते. तर अशा पेशंटला स्वतःची काळजी आधीपासूनच घ्यायला पाहिजे. हिवाळा सुरू झालाय की पहिल्या महिन्यापासूनच त्यांनी स्वतःची त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. बरं सर, आता जसं ड्राय स्किन संदर्भात आपण बोललो तर आपण एक म्हणतो की हिवाळ्यामध्ये हातपाय सुजणे, लालसर चट्टे येणे हा एक प्रकार खूप मोठ्या पाहतो. हो, हो. की आपण असं बघतोय की हिवाळ्यामध्ये काय होतं, ड्राय स्किन असल्यामुळे आपण आपल्या अंगाला खाज येणे हे प्रकार बघतोय आपण. आणि आपण सहज असं दुर्लक्ष करतो की थोडंसं खाजून घेतलं वगैरे तर, पण कधी कधी काय होते सर, ती खाजेचं आहे ना आपल्याला तिच्यावर काही ना काही गंभीर सूज येते किंवा मग ती स्किन फाटली जाते आणि त्याच्यातून मग इन्फेक्शन होते. बरोबर. तर या संदर्भात काय बोलणार आहोत? आता त्याच्यामध्ये एक प्रकार आहे, आता तुम्ही सूज जे म्हटलंय, सूज त्याला आपण साध्या भाषेमध्ये पित्त येणं किंवा साईत पित्त येणे हे एक प्रकार असतो. त्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये अर्टिकेरिया म्हणतो. तर हा एक अलर्जीचा भाग आहे, ज्याला कोल्ड अर्टिकेरिया पण म्हणतात, म्हणजे थंडीमुळे होणारी सूज, पित्त जे आहे. तर त्याच्यामध्ये त्वचा कोरडी नाही झाली तरी त्या ठिकाणी बारीक बारीक पुरळ येतात. पुरळ म्हणण्यापेक्षा गुद्या येतात. अच्छा. गुद्या येऊन मग ते गुद्या येतात, म्हणजे आपल्याला मुंगी चावल्यानंतर सुचते त्यासारखे गुद्या येतात आणि गुद्या मोठे होतात, त्याला हाईव्स म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ते सगळं अंगाभर येऊ शकतात. अच्छा. अचानकपणे येतात आणि काही मिनिटांमध्ये आपोआप गायब पण होतात काही लोकांना, आणि काही लोकांना ते दिवसभर पण राहतात. अच्छा. आणि खाजून एवढा पेशंट बेजार होतो की एकदम परेशान होऊन जाते. तर त्याला पण मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे. त्यासल्या पेशंटनी लवकरात लवकर म्हणजे आपल्या जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे. बरं, एकंदरीत सर आपण असंही बघतो की पित्ताच्या संदर्भात म्हटलं आपण तर ज्यांना पित्ताचा आजार आहे विशेष म्हणजे, तर त्यांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून खाण्यापिण्यामध्ये काय दक्षता घ्यावी असं वाटते आपल्याला? आता आपण हे सीझनल व्हेरिएशनवर डिस्कस करतोय, तर पित्ताचं एक कारण सीझन म्हणजे थंडी आहे. बरोबर. तर थंडीपासून आपण प्रोटेक्शन केलं पाहिजे, बचाव व्हायला पाहिजे. आता पित्त कशामुळे होऊ शकते, कारण हे अलर्जी कंडिशन आहे. अलर्जी कुठल्याही गोष्टीमुळे होऊ शकते आपल्याला. आता ते खाण्यापिण्याच्या वस्तू असू शकतात, कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या वस्तू असू शकतात, किंवा हे सीझनल व्हेरिएशन असू शकतात. तर आता आपण थंडीच्या याच्याबद्दल बोलतोय, तर थंडीमध्ये त्यांनी स्पेशल प्रिकॉशन घेतले पाहिजे, म्हणजे गरम कपडे घालायला पाहिजे, घरामध्ये थोडंसं गरम ठेवलं पाहिजे, तर जेवढं ते कोल्ड पासून लांब राहतील, थंड पाण्याचा वापर कमी करायला पाहिजे, तर तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे. अच्छा. आणि खाण्यापिण्यामध्ये आता थंड वस्तू त्यांनी अवॉइड केल्या पाहिजे, कोल्ड्रिंक्स अवॉइड केल्या पाहिजे, बर्फच्या वस्तू अवॉइड केल्या पाहिजे, फ्रीजचं पाणी अवॉइड केलं पाहिजे, नॉर्मल पाणी. म्हणजे घरगुती जर आपण ह्या थोडीशी दक्षता घेतली तर आपल्याला या आजारापासून आपण बरेचसे आजार आपण टाळू शकतो. वा, छान. सर, दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जसं म्हटलं की हिवाळ्यामध्ये त्वचा फाटते
हो, बरोबर ना. आपण बरेच वेळा असं बघतो की लहान मुलांपासून तर वरिष्ठ मंडळी, बरोबर, महिला असो पुरुष असो, बरोबर, ओठ फाटण्याचे प्रकार खूप, बरोबर, आणि त्याच्यावर ब्लिडिंग होणं, हो हो हे पण प्रकार होतं. हो. आपण तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. विशेष म्हणजे मला सर, ओठ फाटणे म्हणजे नेमकं काय, याची लक्षणे काय, उपचार काय आहे, आणि त्याच्यामध्ये अजून एक उपप्रश्न विचारतो आपल्याला, आपण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर अजून काय गंभीर परिणाम होऊ शकतं असं वाटतं. बरं, तर आता याच्यामध्ये कसं आहे, साधारणतः आपली त्वचा सगळीच फाटते, पण ओठ जास्त प्रमाणात फाटू शकतात. कारण त्याचं कारण असं असते की ते ओठाचा जे भाग आहे ते कंटिन्युअस आपल्या बोलण्यामुळे वाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, आणि त्या ठिकाणी आपले ग्लँड्स जे आहेत, सिक्रेशन ऑइल बनायचे ग्लँड, सिल्वेशस ग्लँड खूप कमी प्रमाणात असतात, म्हणून त्या ठिकाणी ऑइल सिक्रेशन होत नाही, ते ऑलरेडी ड्राय असतात, आणि ते वातावरण बदललं की त्याच्यावर जास्त परिणाम होतो. तर त्याला आपण चॅप लिप्स म्हणतो साध्या भाषेमध्ये, कोरडे पडलेले ओठ. मग काही लोकांना त्याची सवय असते, जे कोरडे झालेले आहेत ते सालटे ते काढायला हाताने काढतात. बरोबर, ते हाताने काढल्यामुळे काय होते, नवीन जखम निर्माण होते, आणि अजून मग कोरडेपणा जास्त होतो. तर त्याच्यामुळे चिरण्या पडून त्याच्यामधून रक्तस्राव होऊ शकतो. बरोबर, आणि ते फाडल्यानंतर मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जाऊन सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतो, फोडे येऊ शकतात, किंवा पस त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते. तर दुसरा त्याच्या मोठं कारण कसं आहे की जेव्हा आपले ओठ कोरडे व्हायला लागतात तर आपण त्याच्यावर वारंवार जीभ लावायला सुरू करतो. बरोबर आहे. ते कोरडे झाल्यावर खूप सगळीकडे आहे, म्हणजे लहान मुलंच नाही तर प्रत्येक मोठे मुलं लोक देखील आहे, ते आपण हे करतोय सर. आणि त्याच्यामुळे ते काय होते, जे आपले जिभेसोबत आपली थुंकी त्याच्यावर लागते, आणि थुंकीमध्ये बरेचसे एन्झाईम असतात, सलायवा वगैरे. हा, सलायवा जे असते, सलायवामध्ये एन्झाईम असतात, ते एन्झाईम आपल्या जेवण जे आपण करतो त्याला डायजेस्ट करण्यासाठी असतात. मग ते आपल्या पोटामध्ये जायला पाहिजे, ते बाहेरच्या आपल्या त्वचेला येऊन मग ते त्वचेला डॅमेज करतात, आणि डॅमेज होऊन तिथे डर्माटायटिस निर्माण होऊ शकते. त्याला लिप लिकिंग डर्माटायटिस असं नाव दिलेलं आहे आमच्या बुक्समध्ये. तर ते डर्माटायटिस पसरत जाऊ शकतो, पूर्ण आपल्या तोंडाच्या आजूबाजूला पण पसरू शकते, आणि त्याच्यामुळे तिथे लालसर चट्टा पडतो, काळे डाग पडतात, मग तिथे जखम व्हायला सुरू होते, आणि खूप सिव्हिअर इचिंग होते, जास्त खाजते, दुखते, मध्ये भरू शकते. मोठ्या प्रमाणात मुख आजार होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. छान सर, एकंदरीत आपण असं बघतोय की हिवाळ्यामध्ये ड्राय स्किनचा प्रॉब्लेम आहे, ज्यांची ऑइली स्किन आहे, तेलकट त्वचा आहे, त्यांना थोडं फार कमी प्रमाणात होईल, पण ज्यांची पूर्ण स्किन ड्राय आहे, बरोबर, त्यांना मोठ्या प्रमाणात. विशेषतः आपण असंही बघतो की सर, या हिवाळ्यामध्ये स्किनच्या माध्यमातून, त्वचेच्या माध्यमातून डॅन्ड्रफ होण्याचे प्रकार खूप बघतोय. म्हणजे लहान मुलांपासून मध्ये बी मोठ्या प्रमाणात आहे, तेवढंच स्त्रियांमध्ये आहे, पुरुषांमध्ये आणि वरिष्ठ मंडळीमध्ये हा प्रकार खूप वाढलाय असं. तर याचे काय विशेष कारण असू शकतात, आणि काय उपचार आपण करायला पाहिजे घरगुती? तर बेसिक रिझन तोच आहे की स्किन तर ड्राय होते, त्या आपल्या स्काल्पमध्ये पण स्किन ड्राय होते. बरोबर, आणि ते स्किन ड्राय होऊन त्याचे सालटे निघून ते बाहेर पडतात, आणि ते आपल्या जे केस आहेत त्याच्यामध्ये अडकून बसतात. बरोबर, ते अडकून बसल्यावर ते एकावर लेअरवर लेअर बसून मग ते डॅन्ड्रफच्या शक्कलेमध्ये आपल्याला दिसतात. तर हे प्रमाण ते ड्रायनेसमुळेच आहे. पण काही लोकांना अनुवांशिकता पण असते. ते अनुवांशिकता असल्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात डॅन्ड्रफ निर्माण होतो. त्यांना वर्षभर पण डॅन्ड्रफ असते, मात्र हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाण होऊन जातं. तर आता या लोकांमध्ये थोडंसं काळजी असं असते की बाबा थोडं स्पेशल त्यांना मेडिकेटेड शॅम्पू आम्ही देतो, किंवा लावायला औषध देतो, जेणेकरून हे जे जमा झालेलं स्किन आहे, डेड स्किन आहे, ते निघून जावं, आणि मग त्याच्यामध्ये सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये, मग फोडे येऊ नये, त्याच्यामुळे त्यांना पुढचे दुष्परिणाम, हेअर लॉस वगैरे होऊ नये, ते टाळण्यासाठी त्याची काळजी आम्ही, म्हणजे त्यांना डॉक्टरकडे येणं थोडंसं गरजेचं आहे. फक्त साध्या शॅम्पूने किंवा याच्याने तेलने होणार नाही. काही लोकांना जे खूप जास्त तेल लावतात त्यांना सुद्धा जास्त डॅन्ड्रफ होते. याच्यामध्येच तुम्हाला थोडंसं प्रश्न विचारतो. आपण असं बघतोय की बरेचसे लोक आहे ना, वेगवेगळ्या कंपनीचे तेल लावतात, शॅम्पू लावतात. म्हणजे आता कसं आहे की सगळीकडे पब्लिसिटी स्टंट चांगलं, या कंपनीचं चांगलं, त्या कंपनीचं चांगलं, रील्स येतात, मोठे मोठे जे अभिनेता अभिनेत्री असतात ते सांगतात हे लावा ते लावा, गोरा चेहरा पडते, हे फॅक्ट आहे. बरोबर, आणि त्याचा कुठेतरी आणि युवांवर जास्त प्रभाव पडतो. आपण असं बघतोय की युवकांमध्ये, मग ती मुली असो की मुलं असो, ते फॅड आहे आजकाल की मला गुड चार्मिंग फेस दिसायला पाहिजे, गोरं दिसलं पाहिजे, फेअर ग्लो असला पाहिजे माझा, मुलांमध्ये आणि मुलींमध्ये, की माझी केस स्मूथ राहायला पाहिजे, सिल्की राहायला पाहिजे, हे खूप प्रकार आहे सर. तर युवकांसाठी विशेष म्हणजे त्यांच्यासाठी काय सल्ला देणार तुम्ही? म्हणजे ब्युटी प्रॉडक्टच्या संदर्भातही सांगा सर, आणि त्यांच्या विशेष म्हणजे जे आपण ह्या भूलथापांना बळी न पडता काय केलं पाहिजे
या संदर्भात? तुम्ही बरोबर सांगितले की आता एक सोशल मीडियाचा युग आहे. याच्यामध्ये बरेच आपल्यावर बंबार्डिंग होते. युट्यूबवरून, इंस्टाग्रामवरून रील्स येतात सगळेच. त्याच्यामध्ये कसं आहे की बेसिक जे आपली रिक्वायरमेंट आहे त्या व्यतिरिक्त जर गोरे होण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काही वाईट नाही. गोरे म्हणजे चांगलं दिसणं हे सगळ्यांची नैसर्गिक इच्छा आहे. ते माणसामध्ये राहिलंच पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे. मात्र आपल्याला आपली त्वचा समजून, आपले हेअरचा पॅटर्न समजून त्याच्यानुसार जर आपण काही औषध वापरले तर ठीक आहे. नाहीतर हे जे ऍडव्हर्टाइजमेंट करतात की हे फलाना अमका ढिमका आमचा असा प्रोडक्ट आहे आणि याच्याने असा चमत्कार होईल, तसले चमत्कार काही जगामध्ये होऊ शकत नाही. ते नुसतं तुम्हाला म्हणजे एक ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमाने त्यांचा प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांनी हे प्रकार करतात. म्हणून त्यांच्या मागे लागून आपल्या स्वतःचं नुकसान करून घेऊ नये, हा माझा मेसेज युवापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यामध्ये बरेचसे पेशंट आमच्याकडे आता आम्ही दररोज ओपीडीमध्ये अनुभव पण असेल तो. ओपीडीमध्ये जे बघतो पेशंट गोरे होण्यासाठी त्यांनी बरेचसे स्टेरॉइडची क्रीम लावून येतात. त्याच्यामुळे त्यांचे त्वचेवर सुरुवातीला त्यांना खूप छान वाटते. स्टेरॉइड कुठल्याही स्टेरॉइड लावल्यामुळे त्वचा पातळ होऊन चांगलं गोरं दिसतो, ग्लो येते. मात्र काय होते, त्याचे स्टेरॉइडचे हळूहळू साईड इफेक्ट सुरू व्हायला होतात. त्याच्यामुळे त्वचा पातळ पडणे, लालसर होणे, नंतर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन मग ते फोडी येणे, मग ते इन्फेक्शन झालेला लवकर बरं होत नाही, मग त्याचे खड्डे पडतात, मग स्कार मार्क्स राहू शकतात. जास्त करून फिमेल पेशंटमध्ये, स्त्रियांमध्ये, गर्ल्समध्ये तर चेहऱ्यावर हेअर्स पण येतात. बरोबर. हिर्सुटिझमचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. आता ते मग हेअर्स काढण्यासाठी मग लेझर ट्रीटमेंट करा, हे करा, मग ते म्हणजे जे खर्च त्यांनी इथे टाकला त्याच्यात किती पटीने त्यांना खर्च, त्यांना तिकडे ते दुरुस्त करण्यामध्ये टाकावा. वेळ जातो, पैसा जातो सर. आणि म्हणजे तो त्रास फक्त त्याच्यासाठी नसतो, तो कुटुंब पूर्ण त्याच्यामध्ये होतो. आता आम्ही असे पण पेशंट बघितलेले आहे जे म्हणजे लग्नाच्या आधी त्यांनी काहीतरी क्रीम लावून गोरे होऊन लग्न करून टाकलं आणि त्यांच्या लग्नानंतर त्यांचा चेहरा खराब झाला आणि त्यांचं लग्न मोडलं गेलं. कशामुळे तर बाबा हे आम्ही बघितलं होतं, आम्हाला फसवलं गेलं असं. म्हणजे समोरच्याला धोका दिल्यासारखा झाला आणि त्याच्यामुळे असं म्हणजे कुटुंबाचा लॉस होतो, सगळे कुटुंब लॉस होतं. तर हे खूप मोठा म्हणजे एक आजारच झालेला आहे, सोशल आजार आहे. नक्की. तर याला आपण बळी न पडता चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायचं, त्यांचा सल्ला घ्यायचा आणि त्याच्यानुसार त्यांनी जे ऍडवाइस केलेले मेडिसिन आहे तेवढेच घ्यायचे. पण आता याच्यामध्ये कसं आहे, स्किन टाईप आहे. बेसिक स्किन टाईप 1 to 6 आहे आणि आपली इंडियन स्किन 4 to 6च्या दरम्यान मध्ये येते. त्याच्यामुळे आपण एकदम गोरे काही होणार नाही. युरोपियन स्किन वेगळी असते, त्यांना ती अनुवंशिकता देवाने दिलेली आहे. तर त्यांच्या स्किनमध्ये पिगमेंट बनवण्याची गॅरंटी नसतातच आणि आपल्या स्किनमध्ये पिगमेंट बनवण्याची गॅरंटी आहे. म्हणून आपल्या काही प्रमाणात आपल्या स्किनमध्ये पिगमेंट राहणारच आहे. त्याला आपण काही करून काढू बदलू शकत नाही. तर हे आपल्याला मान्य करावं लागतं आणि आपल्याला जे स्किन आहे त्याच्यावर गर्व करून त्याच्यावर त्याला कसं चांगलं ठेवता येते, स्वस्थ कसं ठेवता येते ते आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. एकंदर सर इतकं सुंदर उत्तर आपण दिलंय की आपली त्वचा, नैसर्गिक त्वचा ही सर्वात सुंदर त्वचा आहे. आपण त्याचं विद्रुपीकरण न करता त्याला कसं सांभाळता येईल असा प्रयत्न करावा. पण आपल्याला हे बाजू अभ्यासावी लागेल की ऋतू हवामानानुसार आपल्या त्वचेवर काही ना काही आघात होतात. तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊनच आपण त्याच्यावर उपचार करावा. आपण असं बघतोय की चुकीचं आपल्या पद्धतीने उपचार केल्यामुळे बरेच युवकांचं, युवतींचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. पण हे जर आपल्याला टाळायचं असेल तर त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेऊनच आपलं आयुष्य आणि आपली त्वचा निरोगी आणि उत्तम आपण ठेवू शकतो. बिलकुल. एकंदरीत सर आपण असं बघतोय की अनुवांशिकपणा आपण एक सांगितलं, त्याच्यामध्ये एलर्जीचा प्रकार सांगितला, ड्राय स्किन सांगितलं, सगळ्या गोष्टी आपण ग्राह्य धरू. पण आपण असंही बघतो की स्किन त्वचा रोगाच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पण हे रोग होऊ शकतात. काय जर होत असेल तर त्यांनी काय काळजी करावी. आपण असं बघतो की कोणाला खरूज असेल ते त्यांनी वापरलेलं टावेल किंवा त्यांनी वापरलेले कपडे आपण वापरून आपण ऐकतो, बोलतो. तर हा प्रकार काय आहे? आतापर्यंत आपण जे बोललो ते म्हणजे वातावरणाच्या बदलामुळे झालेला बदल आहे. तर ते काही एकापासून एकाला होत नाही. ते प्रत्येकाची स्किन वेगळी त्याच्या अनुसार होईल. आता तुम्ही जे म्हणताय की एकापासून एकाला होणारे जे रोग आहे तर हे टाईप वेगळं आहे. याच्यामध्ये इन्फेक्शियस डिसीज, संसर्गजन्य, हे जंतूमुळे होणारे रोग असतात. आता थंडीच्या या ड्युरेशनमध्ये खाज, आपण खरूज म्हणतो, खाज म्हणतो, सुकी खुजली म्हणतो, ते जे आहे ते प्रकार वाढतो. स्केबीज म्हणतो आपण त्याला. तर हे खरूज जे आहे जंतूमुळे होणारा रोग आहे आणि जास्त करून हे मुलांना होतो किंवा जिथे जास्त गर्दी असते, हॉस्टेलमध्ये जास्त मुले असतात तिथे होते, किंवा
आपले पोलीसचे कॅम्प असतात तिथे जास्त लोक असतात त्यांना होते. म्हणजे जिथे एकत्रीकरण मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात लोक जिथे राहतात किंवा जास्त एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, जेलमध्ये राहणारे लोक आहे, एका कमी जागेमध्ये राहतात त्यांना होते, हॉस्टेलमध्ये राहणारे मुले आहेत त्यांना होते, शाळेमध्ये मुलांना एकापासून एक होऊ शकते. तर आता त्याच्यातला एखादा मुलगा घरी ते आजार घेऊन आला तर सगळ्या घराला होऊ शकते. तर तसंच फंगल इन्फेक्शन पण आहे, टीनिया कार्पोरिस, टीनिया फेशी वगैरे, तर ते पण संसर्गजन्य आहे. ते फंगसमुळे होणारा रोग आहे. ते तर वर्षभर होतच राहतो. थंडीच्या दिवसात त्याचं प्रमाण थोडं कमी होतो, मात्र थंडीच्या दिवसामध्ये तो पण वाढू शकतो, कारण जास्त कपडे आपण घालतो आणि वापर कमी करतो. म्हणजे थंडीमुळे जरा काही लोक अंघोळ वगैरे करतात. बरोबर आहे, खरी गोष्ट. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ते कंटिन्यू तेच कपडे वापरल्यामुळे किंवा टाईट जीन्स वापरल्यामुळे हे फंगस इन्फेक्शन सुद्धा होऊ शकते. आणि दुसरी एक व्हायरल इन्फेक्शन आता या सीझनमध्ये थोडंसं होतात. तर व्हायरल फीवर आला तर त्याच्यासोबत रॅश बॉडीवर येऊ शकते. जसं चिकन पॉक्समध्ये आपण बघतो, अंगावर पुरळ येतात आणि ताप पण येतात. तर ते पेशंट सुद्धा या हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळण्यात येतात. हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे? हिवाळ्यामध्ये आपण कोणते कपडे परिधान केले पाहिजे जेणेकरून आपलं शरीर गरम राहणार? स्वच्छता कशी असावी? बऱ्याच वेळा हिवाळ्यामध्ये आपल्याला सूर्यप्रकाश खूप महत्वाचा असतो, कारण सूर्यप्रकाशामुळे आपल्या बॉडीला जे व्हिटॅमिन पाहिजे ते मिळत असते. तर किमान या हिवाळ्यामध्ये आपण एकतरी तास जर उन्हामध्ये बसलो, कोवळ्या उन्हामध्ये, तर आपल्या व्हिटॅमिनचा आपल्याला त्याच्या शरीरावर चांगला प्रभाव पडू शकतो. एकंदरीत हिवाळ्यातील त्वचेचे आजार आणि उपचार विषय पाहताना खूप छोटा वाटतो, पण खूप गंभीर पण आहे आणि महत्वाचं पण आहे. तर या विषयाच्या अनुषंगाने सर, आपल्या आकाशवाणीचे असंख्य श्रोते आहेत, लाखो लोक आहेत. बिलकुल. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले जे आमचे श्रोते आहेत ते हे कार्यक्रम ऐकणार आहेत. तर या सर्व माझ्या कुटुंबातील सदस्यांसाठी, माझ्या आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी एक डॉक्टर म्हणून नाही तर एक त्यांचा मित्र म्हणून काय बोलणार आपण? बिलकुल बिलकुल. आता त्यांना आपण एक काळजी घेण्यासाठी एक जनरल आपण एक फॉर्मॅट सांगू शकतो की बाबा ही गोष्ट करू नका. जसं आता तुम्ही म्हटलं हे आपलं सगळं मोठं परिवार आहे, तर परिवारातला एक सदस्य म्हणून मी त्यांना एक ऍडवाइस जनरल देतो की सगळ्यात आधी हिवाळा सुरू होण्याच्या आधीपासूनच त्याची तयारी करायला पाहिजे. आपण काय करतो, एकदम जास्त थंडी पडली तेव्हा मग सगळे आपले ब्लँकेट काढतो आणि गरम कपडे काढतो. बरोबर आहे. किती दिवसापासून तरी आपल्या अलमारीमध्ये कोंबून असतात. तर मग ते कोंबून असल्यामुळे त्याच्यामध्ये धुळी बसलेली असते, त्याच्यामध्ये काहीतरी जंतू निर्माण झालेले असतात. मग ते लगेच आपण घातलं की त्याची अलर्जी होऊ शकते. म्हणून हिवाळा येण्याच्या आधीच सगळे तुम्ही ब्लँकेट वगैरे काढा, त्यांना चांगला धुवा, स्वच्छ करा, त्याची तयारी करून ठेवा. दुसरं, आपली त्वचेची तयारी कशी करायची, तर हिवाळा म्हणजे पावसाळा संपत आला, थंडीच्या थोडीशी चाहूल लागली की तुम्ही सुरुवात करा मॉइश्चरायझर लावण्याची. मॉइश्चरायझर कुठलाही साधा तुम्ही वापरू शकता, ब्रँडचं नाव मी घेत नाही. तुम्हाला जे अवेलेबल असेल तुमच्या जवळच्या दुकानामध्ये ते लावा. काही नसेल तर साधा खोबरेल तेल लावा, किंवा घरी आपण दुधावरची साय सुद्धा लावू शकतो. शेतकरी माणसाला ते बरोबर अवेलेबल असते घरी. ओठाला लावायला आपल्याला तेल चांगलं वाटत नाही तर दुधावरची साय लावायची, घी लावायचं, तर ते चांगलं असते. ओठावर लावण्यासाठी ते म्हणजे ओठावरची केअर घेण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि जे लोक सकाळी लवकर उठून बाहेर पडतात कामासाठी त्यांनी तर हे थोडंसं पाळलंच पाहिजे. दुसरं, त्यांनी काय करायचे, थंड वारा. आता आपण थोडासा पैलवानी करतो, आपण काय करतो, मला काही होत नाही, आपल्याला वाटतं की बाबा मला काय होत नाही. बरोबर आहे. तर तसं नाही करायचं. थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही लवकर 4 वाजता 3 वाजता उठून कामाला जाताय तर थोडासा कोमट पाणी वापरा. बरोबर. थंड पाण्याचा वापर कमी करा. दुसरं, तुमचं पाण्याचा कॉन्टॅक्ट थोडा कमी करा. अंघोळ करताना कमी 3 ते 5 मिनिटांमध्ये बाहेर पडा. अंघोळ करताना बाथरूम सिंगर होऊन तिथेच 10-15 मिनिट जास्त वेळपर्यंत ओलं ठेवू नका. जेवढं तुम्ही ओलं ठेवणार तेवढं ड्रायनेस जास्त येणार. तर जेवढं ड्रायनेस येईल तर मग खाज वगैरे जास्त होणार. आणि अंघोळ झाली की अंघोळ झाल्याच्या नंतर अंग कोरडं करून एक 10-15 मिनिटाच्या आतमध्ये मॉइश्चरायझर अप्लाय करा. म्हणजे तुम्हाला इन जनरल जे खाज आहे ते होणार नाही. गरम कपडे वापरा. गरम कपडे वापरण्याचं तुम्हाला सांगितलं की आधीच तयारी करा. त्याच्यातल्या त्याच्यात कॉटनचे कपडे आतमध्ये वापरा. डायरेक्ट वुलन कपडे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर काही लोकांना ज्यांना अलर्जी असते त्यांना ते एक्झिमा निर्माण करू शकतात. सॉक्स आहे, कॉटनचे सॉक्स वापरा. आतमधले कपडे कॉटनचेच वापरा. गरम कपडे वापरा. पाणी कोंबट वापरा.
हे तुम्ही जर पथ्य पाळले तर तुमची त्वचा चांगली राहू शकते. सोबत आपण जे साबण वापरतो, आता साबण थोडेसे स्ट्रॉंग टाईपचे जे असतात ते वापरू नये. त्याच्यामध्ये ज्या ग्लिसरीनवाले साबण आहे ते थोडंसं वापरायचे किंवा बेबी सोप वापरायचे. त्याच्याने ते काय होणार, ते साबण तुमच्या मॉइश्चर घेऊन जाणार नाही. साबणचा वापर, स्ट्रॉंग शॅम्पूचा वापर कमी करायचा. एकंदरीत छोट्या छोट्या गोष्टी आहे पण तेवढ्याच महत्वाच्या आहे. आपण जर घरगुती उपाय पण केले तरी आपल्याला हिवाळ्यापासून आपल्या त्वचेची काळजी घेता येते. बिलकुल. पण परिपूर्णरित्या आपल्या त्वचेच्या विकाराकडे दुर्लक्ष करून पण चालणार नाही. जिथे कुठे आपल्याला शंका कुशंका आली तर नक्कीच तज्ज्ञ व्यक्तींची सल्ला घ्या, त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घ्या. बरोबर. बिलकुल. बऱ्याच वेळेस काय होते, आपल्या घरात पडलेली क्रीम आपण काय करतो, जरा खाजलं की ते एक्सपायर झालेल्या क्रीम पण आपण कधी कधी वापरतो, हे महत्वाचं आहे सर. बरोबर. त्यामुळे कोणती क्रीम, कोणती औषध एक्सपायर झाली त्याला लगेच तुम्ही डस्टबिनमध्ये टाका आणि डॉक्टरच्या सल्ल्याने औषधी घेऊनच आपल्या त्वचेची आणि स्वतःची काळजी घ्या. घरगुती वापरण्याच्या वस्तूमुळे जोपर्यंत तुम्हाला सहजरित्या आराम पडतोय तर तुम्ही ते वापरा. बरोबर. त्याच्यानंतर जर तुम्हाला त्रास कंट्रोल होत नाही तर स्वतः कुठलीही क्रीम लावू नका, केमिस्ट करून घेऊ नका. डायरेक्ट तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे घ्या, म्हणजे लवकरात लवकर तुमचा आजार कमी होईल. त्याच्यामध्ये अजून कॉम्प्लिकेशन न होता लवकरात लवकर ते बरं झालेलं बरं राहतं. म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की दुर्घटना होण्याच्या पूर्वीच जर आपण प्रिकॉशन घेतले तर नक्कीच दुर्घटना टाळता येते. नीती नियम प्रत्येकालाच लागू आहे, या सर्वांनी त्या नियमाचं पालन करा. आणि आपणच मराठीमध्ये सुंदर म्हण आहे की आरोग्यम धनसंपदा. जर आरोग्य चांगलं राहील हेच तुमचं खरं धन आहे. या धनाला वाचवा आणि आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचा, सगळ्यांचे स्वास्थ्य आणि सुंदर जीवन जगण्याचा एक मात्र हा मंत्र. त्यामुळे सर्वांनी या मंत्राचा आपण उपयोग आपल्या आयुष्यामध्ये करावा हीच सदिच्छा. आजच्या या संवादामधून माननीय डॉक्टर फारुकी सरांनी आपल्याशी खूप सुंदर संवाद साधला. विषय मोठा आहे पण कमी वेळामध्ये त्यांनी तो सांगण्याचा प्रयत्न केला. नक्कीच अजून नवीन विषयासोबत आपण सरांशी संवाद साधणार आहोत, पण आता वेळेअभावी सरांची रजा घ्यावी लागते. तेव्हा सर आपण इथे आलात, आमच्याशी इतके गोड गप्पा केल्यात आणि आमच्या श्रोत्यांच्या मनातील ज्या शंका कुशंका आहेत त्याला दूर सारण्याचा जो प्रयत्न करता त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.